सगळं ना तुझ्यामुळे झालंय. प्रांजली, मी तुला सांगितलं होतं माझ्या अर्जुनला या घराबाहेर घेऊन जायचं नाही, तरी तू माझं ऐकलं नाहीस, हट्टीपणा केलास. मग आता त्याचे काय परिणाम झालेत ते. असं माझा अर्जुन माझ्याशी कधीच बोलणार नाही, मला कधीच भेटणार नाही. आणि भेटला तर अर्जुन, अरे अरे अजय, ताई मला काहीही झालेलं नाहीये. म्हणजे हे सगळं नाटक होतं? नाही, नाटक नव्हतं, पण आम्ही तुमची थोडीशी गंमत केली. पण अर्जुन खरंच पाण्यात पडला होता. मी त्याला रिहॅब सेंटरला घेऊन गेले आणि तिथे डॉक्टरांशी त्याच्या ट्रीटमेंट विषयी चर्चा करण्यासाठी मी त्याला एकट्याला सोडून गेले. मधल्या काळात त्याने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. तो हळूहळू चालायला सुद्धा लागला. अर्जुन बघ, पाणी तुझ्या नाकातोंडात जातं, लवकर ओढणी पकड आणि बाहेर ये. अर्जुन, अर्जुन ओढणी पकड. येस. अर्जुन पाण्यात पडल्यामुळे त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला, पण स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर तो पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. स्वतःचं आत्मबळ त्याने वाढवलं आणि तो पाण्यातून बाहेर आला. आता तुम्ही ह्याला योगायोग म्हणा किंवा डॉक्टरी चमत्कार. मेडिकल हिस्ट्रीमध्ये अशा बऱ्याचशा केसेस आहेत आणि या शॉक ट्रीटमेंटचाच अर्जुनला फायदा झाला, म्हणूनच तो बरा झाला. देवाचे उपकारच म्हणायचे. अर्जुन, मला ना आता किती आनंद झालाय हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. पण एका आईला आपला मुलगा मिळाला, बस. ताई, तुम्ही मला एक नवा जन्म दिलात, तोही दुसऱ्यांदा. एकदा मला रस्त्यावरून घरी आणलं आणि आज तर मृत्यूच्या दारातून परत आणलं. नाही रे बाळा, हे सगळं माझ्यामुळे नाही, या प्रांजलीमुळे झालंय. डॉक्टर प्रांजली, थँक्यू सो मच. हा, तुझ्यामुळे अर्जुन पूर्ण बरा झाला, तेव्हा आता तू गेलीस तरी चालेल. नाही म्हणजे आता त्याला आरामाची गरज आहे ना, तेव्हा निघ आता. प्रांजली, अगं खरंच तू निघ आता. तसाही बराच उशीर झालाय ना. मी नंतर करेन तुला फोन. हा, थँक्यू. आराम कर. हा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. सूप करू? सूप पिशील? ताई, आर्या कुठे? काही गोष्टींविषयी न बोललेलंच बरं असतं. सध्या तुझी तब्येत बरी नाहीये, तू बरा हो, नंतर आपण बोलू. किती काही झालं तरी सुद्धा अर्जुनचा आपल्यापेक्षा जास्त विश्वास आर्यावर आहे. मला तरी असं वाटतं की माया त्यांनी जास्त वेळ वाया न घालवता त्याला काय ते खरं सांगून टाका. आणि त्यांना नसेल जमत तर मी सांगते ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ए बाई, मला वाटलंच होतं बोलली कशी नाही. हे बघ, त्या अर्जुनला काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं, हे सगळं ताई बघेल. हा, तू नको त्यात लक्ष घालूस, कळलं? दादा, आता माझं लग्न झालंय अर्जुनशी. आता तो माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको. हीच ती वेळ. मायाताई काही सांगायच्यात मीच सांगून टाकते अर्जुनला सगळं काही. तसंही माझ्या पोटात फार काळ काही टिकत नाही आणि आर्याबद्दल अर्जुनला सांगणं खूप गरजेचं आहे.